गाईज नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी गोव्याचा व्लॉग नंतर व्लॉग पोस्ट नाही केलेला आहे, तर थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम होते. तर आता तुम्ही परत मी डेली व्लॉग शूट करणार आहे, तर तुम्ही तसंच प्रेम करत राहा. बाकी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, व्लॉग पोस्ट करते. तर आज माझ्या मम्मीने लाडू बनवायला घेतलेले आहेत, तर मी तुम्हाला जर ती रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती रेसिपी पण शेअर करेल. पण आता मी रेसिपी नाही दाखवते, आता मी असंच दाखवते, तर तुम्ही ते बघा. बघा माझी मम्मी बनवते मेथीचे लाडू. हॅलो, इथे माझी मावशी बसली आहे, इकडे हा जॉन्टी. आणि याची रेसिपी पाहिजे असेल ना तर तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला सांगते याची रेसिपी. जॉन्टीला पण आवडतात हे लाडू. जॉन्टी, मेथीचे लाडू पाहिजे पाहिजे मजा येते लाडू बनवताना. मम्मी तुम्हाला मी आता दाखवते की मी कशी कामं करते काय वगैरे, ते तुम्हाला दिसेलच माझ्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. बघा माझी मम्मी बनवते मेथीचे लाडू. हॅलो, इथे माझी मावशी बसली आहे, इकडे हा जॉन्टी. आणि याची रेसिपी पाहिजे असेल ना तर तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला सांगते याची रेसिपी. जॉन्टीला पण आवडतात हे लाडू. जॉन्टी, मेथीचे लाडू पाहिजे पाहिजे मजा येते लाडू बनवताना. मम्मी असं असतं माझी मम्मी घरी असते, ड्युटी खूप कामं देते मला ती. थोडीशी लाली लावायची असेल, चेहरा फ्रेश ठेवायचा असतो. असं काय नसतं मम्मी. नाही, मला ना दीदीला बोलव, डबा नीट पुसून द्यायला, साईडला पाणी यायला हे ठेवायचं. बघितलं, असं असतं माझी मम्मी घरी असेल असे डबे बिबे पुसावे लागतात. एकतर झोपायला दिलं नाहीये, सकाळी उठवून ठेवलंय. आता माझी मम्मी पण फेमस होणार, मग मी पण फेमस होणार. जॉन्टी दिसतंय तुम्हाला? हा बघा जॉन्टी, जॉन बेबी. तो मेरे को किसी ने नहीं दिया, बट जिले पे मी उसका सेल्फ कॉन्फिडेंस दिल गया है. तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच मी किती काम करते, मीच करणार आहे. चला मग मी तुम्हाला भेटते आणि मम्मी माझा ब्लॉग शूट करते, ते तुम्ही बघा. पण मी ब्लॅक टीच बनवते, कारण मम्मीला ब्लॅक टीच आवडते म्हणून. मम्मी दुधाची चाय नाही पीत, लाईट नाही आहे. आणि मोठी गोष्ट तर ही आमच्याकडे लाईट नाहीये, पण जाऊ द्या, उजेड तर आहे ना. आणि मम्मी मला ब्लॉगिंग साठी सपोर्ट करते की तू ब्लॉगिंग कर, मी शूट करते. आणि आताच तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं की माझ्या घरामध्ये ब्लॉग चालू होते टीव्ही मध्ये. माझ्या मम्मीला चाय प्यायची. आता आमच्या घरात सगळे ब्लॉगिंग करणार आहे. तिथून काढायला पाहिजे. तुम्ही इथे आता मोबाईल ठेवलाय मी तिकडे, आणि आता मी मम्माला चाय देते आणि मग मी तुम्हाला भेटते, तर तुम्ही थांबा.
चाय 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 ब्लॅक टी. तर मी आता मम्मीला चाय देऊन येते. आणि ठीक आहे मम्मी. थँक्यू. मम्मीला चाय दिली. चाय पियाला. तर तुम्हाला मी आणि प्राची ही बोली मला चाय बनवते आणि चाय बघा कोणाला दिली. बघा हा एकाच 2-2 ब्लॉग चालू असतात त्यांची बहिण. मी देतच होती तिला. तिला वेट नाही होत तर मी काय करू शकत नाही. मगच ते लाडू ह्याच्यात पण लाडू आहेत. आणि हे केले मम्मीने लाडू माझ्या मस्त मस्त. आणि हे बघा इथे ब्लॉगिंग चालू आहे. आता तुम्ही काय करणार आहात मोनिका डार्लिंग? मोनिका डार्लिंगचे पण ब्लॉग, सॉरी ती माझ्यासाठी मोनिका डार्लिंग आहे पण तुझ्यासाठी ती मोनिका असेल. कारण मी तिला कंटिन्यू मोनिका डार्लिंग डार्लिंग करत असते म्हणून. तर तिने पण आता खूप जास्त कामं केलेले आहेत. सो ती आता आराम करते मस्त मस्तवाला है ना. तर ती पण तुम्हाला दिसेल, तीही तुमच्याशी बोलेल. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला भेटतेच. माझं जॉन्टी, हा माझं जॉन्टी आहे. हा मम्मीला आता तंग करतोय की मम्मी फिरायला ने. मम्मीला सांगतोय मम्मी फिरायला ने. मम्मी तू आता फिरायला ने ह्याला. मम्मी बोल. जान कुठे जायचं बेटा आपल्याला? कुठे जायचं फिरायला? खाली फिरायला जायचं. खाली फिरायला जायचं. पत्ता लावून फिरा. हाय कर मम्माला. हाय किशी कर बेबी किशी. हाय काय गाईस लोकांना हाय हाय. ये मम्मी आता जॉन्टीला फिरायला नेणार आहे. तर तो आता इतका तंग करेल ना, मी तुम्हाला दाखवेलच. तो बघा आता त्याचा तो, हां बरोबर. हे बघा त्याचा इथे पट्टा आहे ना, तो बरोबर इथे पट्टा बघायला आला त्याचा. आम्हाला आहे ना कंटिन्यू भूक लागत असते. आम्ही कंटिन्यू अचाड पचाड आमचं चालूच असतं. हे खा ते खा ते खा हे खा आमचं कंटिन्यू चालू असतं. आणि मी तुम्हाला बोलली ना की मी कामं दाखवते. मी अजून पण काहीच कामं नाही करत. मी फक्त टाईमपास करते, बाकी काहीच नाही करते. फक्त टाईमपास जे मी डेली करते. किती वाजले दीदी? 6:15 झालेले. तरी मी अजून भांडी घासलेली ना, लादी पुसलेली नाही आहे. मला अजून फ्रेश पण व्हायचं आहे, जे की मी ती झाली नाही आहे फ्रेश. आणि मी असं विचार केलेला की कुठेतरी जाऊ माझ्या फ्रेंडसोबत, पण काय करणार, माझे फ्रेंड बिझी आहे ना भरपूर म्हणून. ये है ना मेरी फ्रेंड, मेरी भाभी. ये लगती है क्या मेरी भाभी? हे सगळं मी पोस्ट करणार आहे. येस, हे सगळं मी पोस्ट करणार आहे. सो आता मी माझ्या फ्रेंडला कॉल करते, तिला विचारते कुठे आणि काय काय. मग थोडंसं फ्रेश होऊन जाते जरा पनवेल हायवेला फिरायला. बघू, मी माझा टाइमपास कमी केला तर तेही होईल. बोलो बघितलं. पनवेल हायवे ऑलमोस्ट माय फेवरेट प्लेस. पनवेल हायवे मला खूप आवडतो. तो म्हणजे खूप मध्ये ना खूप भरून आळस पडलेला आहे. खूप आळसपणा करते मी आता, खूप जास्त आळसपणा करते. काय करणार दिवसभर, म्हणून थोडासा आळसपणा. आम्ही आता गेलो असतो पनवेल हायवेला, पण व्ह्यू नाही भेटणार जो पाहिजे तो बघायला. मीन्स उजेड नाही हो, म्हणजे आता 7 वाजतीलच, तर मग नाही भेटणार. उद्या जाऊ. उद्या तुम्हाला हा माझा ब्लॉग बघायला भेटेल आणि पनवेल हायवेचा ब्लॉग परवा बघायला भेटेल. ठीक आहे. तर आता मी जाते, जरा माझा आळसपणा साईडला ठेवते आणि कामं करते. पहिले मी माझ्या बाबूला फिरून आणते, छोटूशा बाबूला फिरून आणते माझ्या, आणि मग
मी तुम्हाला फ्रेश वगैरे झाल्यानंतर, सगळं काम झाल्यानंतर फ्रेश होणार मी आणि मग तेव्हा मी तुम्हाला भेटणार. स्टे ट्यून. हे बघा, आता जॉन्टीचं नाटक चालू झालेलं आहे की त्याला खाली जायचं आहे फिरायला. तो सगळ्यांच्या मागे लागला आहे, आता पट्ट्या लावून जायचं आहे त्याला. कुठे जायचं आहे बाबू? कुठे जायचं आहे तुला? फिरायला? फिरायला येतो तू? आपण 20 मिनिट्समध्ये जाऊया. ओके. मोनिकाला थोडंसं काहीतरी खाऊ दे. What happening, Monica darling? Monica darling, look at me, baby. मी खाकरावर दीदीने बटर लावलेलं तर ते मी ट्राय करते. ओके. कारण आमच्या या बेबीला भूक लागली आहे ना म्हणून. तर आता मी लिफ्ट मध्ये आहोत. हा माझा छोटासा बेबी आहे. नुसती केस आहे बघ. अच्छा मी घेऊ ये उचलते. या पोराला माझी मावशी आलेली आहे. आणि हा माझा भाऊ. हा माझा भाऊ. गोव्याच्या ब्लॉग मध्ये हा जंगली दिसत होता ना तुम्हाला. आणि आता बघा स्मार्ट भाऊ किती भारी दिसतो. माझा डबा. हो माझा डबा. पंजाबीच्या डब्या माझ्या डबा वो डबा दे. माझा डबा हा आता दिसतो. आणि माझी मावशी रसगुल्ला घेऊन आली. मम्मी तू बोलते घरात बनवलेला. कवा भाजता तर किती सॉन्ग चालू आहे. हा माझा डबा आहे, चोरून दिला असेल पंजाबी बाजारला जाऊन. माझा डबा आहे हा. अगं दीदी माझा डबा आहे ना हा. चुकून दिला चमचे असेल. पाहिजे तुम्हाला हो द्या. नको नको घेऊ. ए पाहिजे. कामावून आली डायरेक्ट माझ्या इथे बघ. बहिणीकडे आली. त्याने मेथीचे लाडू केले. बघ बाय, बोलले तरी मला बोलतात यार. ऐक. हाय गाईस, आज माझ्या बहिणीच्या घरी मी आज कामानुसार डायरेक्ट माझ्या बहिणीच्या घरी आली. तिने आज सरप्राईज केले होते मेथीचे लाडू. मग मी 2 मेथीचे लाडू खाल्ले आणि मी मके आणली होती 4. ह्यांची बगबग अशी चालू असणार आहे. तर हे बघ कोया. हे पण पोस्ट होऊ दे. हे पण पोस्ट होऊ दे. आणि हिची सून ही मी कोणालाच नाही घाबरत आहे. हा हे यादव फॅमिली. ही यादव फॅमिली कोणालाच घाबरत नाही, लक्षात ठेव. काय जाऊ दे. आता कट नाही होणार. हे ब्लॉग मध्ये पोस्ट होणार. जे रिअल आहे ते रिअलच आहे. ठीक आहे. आणि आज आम्ही बर्गर पार्टी, म्हणजे बर्गर पार्टी तर नाही पण अशी इच्छा झाली म्हणून मागवला बर्गर. आणि मम्मी तर कोलंबी भाग पडले. हा मम्मी तर शेवची भाजी आणि चपाती खाते मम्मी. तर बाय गाईज. तुम्हाला उद्या हा ब्लॉग पोस्ट होईल माझा, तर उद्या बघा. हे खोलून दे. ठीक आहे. चलो बाय. गुड नाईट. टेक केअर. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. आणि सॉरी चुकून निघाला फॉलो. इन्स्टाची सवय झाली ना ती. तर फक्त बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब